सर्वांना नमस्कार आणि एक निवेदन आहे. महाराष्ट्रीयन इंडियन या नावानं कोण आहे जे वाईट कमेंट करतं? अर्जुन मयुरीमध्ये सुद्धा त्यांची कमेंट्स थोडीशी वाईट होती आणि मी त्यांना चॅनलवरून हाईड करून टाकलेलं आहे, ब्लॉक करून टाकले. आणि असे जे वाईट कमेंट करतील ना त्यांना मी अशीच हाकलून देणार आहे चॅनलवरून, लक्षात ठेवा. आणि माझ्या सगळ्या भगिनी असतात इथं, त्यामुळे कमेंट नीट करायची. राणी आणि रोहित आता थिएटरमध्ये बसले होते. त्या दोघांच्यामध्ये सिद्धू बसला होता. पिक्चर एकदम रोमॅन्टिक होता आणि सिद्धू टक लावून त्या पिक्चरकडे बघत होता. समोर हिरो हिरोईनचा किसिंग सीन सुरू होता. राणी आणि रोहितनं ते बघितलं. दोघेही संकोचले आणि समोर न बघता आपल्या आजूबाजूला बघायला लागले आणि दोघांचंही लक्ष एकमेकांकडे गेलं. तसे दोघेही खूप लाजले आणि उगीचच त्या दोघांनाही गरम व्हायला लागलं. राणीनं लाजून आणि संकोचून तिची नजर वळवली आणि रोहित तर आता तिथून उठलाच. त्याला असली फालतूगिरी आवडतच नव्हती. इतक्यात सिद्धूनं त्याचा हात पकडला आणि म्हणाला, बस ना रोहित, कुठे निघालास? यार किती हॉट सीन आहे बघ, आणि हा सीन बघण्यासाठीच खास मी आलो होतो. आणि खऱ्या आयुष्यात कधी असं सीन करायला मिळेल कुणास ठाऊक, असं म्हणून सिद्धू खूप खूप रोमॅन्टिक फील करून तो सीन बघत होता. आणि रोहितला मात्र इकडं हॉट सीटवर बसल्यासारखं होत होतं. राणीला सुद्धा गुदमरल्यासारखं होत होतं. आणि आता रोहितने सिद्धूच्या पलीकडून त्याच्या खांद्यावरून हात टाकला आणि नेमका त्याचा हात राणीच्या खांद्याला टच झाला. आणि राणीनं पुन्हा तिकडं चकित होऊन बघितलं तर रोहितचा हात होता. रोहितनं सुद्धा तिच्याकडं पुन्हा एकदा बघितलं आणि सॉरी म्हणून कान पकडला. आणि आता राणी सरळ तिथून उठली आणि बाहेरच गेली आणि म्हणाली, बापरे किती रोमॅन्टिक पिक्चर होता. सर म्हणत होते की गाडीत बसूया, तेच बरं होतं. आणि आणखीन एक गोष्ट मध्येच सांगते की इथे कोणाला जर असं वाटत असेल की मी कमेंट वाचत नाही आणि आपण काहीही फालतूगिरी लिहू, तर तसं चालणार नाही, समजलं? इथे सगळ्यात चांगल्या लेडीज आहेत, ओके? त्यामुळे जेंट्सनी कमेंट्स करताना नीट लक्षात ठेवायचं. ही आपली एक छान फॅमिली आहे. तर आता रोहितला बाहेर जायचं होतं आणि बाहेर राणी गेली म्हणून, पण सिद्धू त्याला सोडत नव्हता. आणि राणीनं आता तिचा फोन काढला आणि त्याला फोन केला आणि हळूच म्हणाली, बाहेर या, आपण घरी जाऊया. आणि रोहित म्हणाला, मी नाही येऊ शकत, तो मला सोडत नाही, तू थोडंसं थांब. आणि राणी आता तब्बल तासभर बाहेरच होती आणि त्याची वाट बघून बघून वैतागली. कारण गाडीची चावीसुद्धा त्याच्याकडे होती. ती गाडीतसुद्धा बसू शकत नव्हती. आणि मग पिक्चर संपला आणि रोहित जसा बाहेर आला तशी राणी चिडून त्याच्यावर धावूनच आली आणि म्हणाली, काय हे, किती वेळ? इतक्यात पुन्हा सिद्धू बाहेर आला आणि म्हणाला, तुमचा नवरा अजून तुम्हाला भेटला नाही का? तुम्ही अजून एकट्याच आहात का? राणीनं रोहितकडे चिडून बघितलं आणि रोहित तिला म्हणत होता, प्लीज काहीही बोलू नकोस. आणि राणी आता चिडून म्हणाली, मूर्ख आहे माझा नवरा, महामूर्ख, बिनडोक, वेडपट. आणि त्या शिव्या ऐकून रोहितला राग आला आणि आता तो तिचं तोंडसुद्धा पकडू शकत नव्हता. आणि राणी शिव्यावर शिव्या देत होती. आणि उरलं सुरलं, राणीनं आता हातावर काहीतरी बघितलं आणि मग म्हणाली, कुचका मुळा. असला आहे माझा नवरा. आणि रोहित चकित होऊन मनात म्हणाला, आता हिनं शिव्या पण लिहून आणलेत की काय हातावर? आणि सिद्धू म्हणाला, अगदी बरोबर बोलता तुम्ही, नवीनच लग्न झालेलं दिसतंय तुमचं. आणि इतक्या सुंदर बायकोला सोडून जातो का कोण? आणि तो जातो म्हणजे भावळटच असेल ना. इथे आम्ही इतके प्रयत्न करतो तर आम्हाला बायको मिळेना, आणि त्याला मिळेल तर सोडून का पळतो बिनडोक कुठला? इतक्यात रोहितनं सिद्धूला पकडला आणि म्हणाला, तुला काय करायचं? असा विषय माहीत नसताना असं एखाद्याला शिव्या देऊ नये. आता त्यांच्या नवऱ्याची असेल काहीतरी मजबुरी, आपल्याला काही माहीत आहे का? तू जा आता, झाले ना आपली फिल्म बघून. आणि सिद्धू म्हणाला, थांबणार आहे रोहित, आणि मी काय म्हणतो, ती फिल्म बघून तुला काही वाटलं नाही का? रोहित म्हणाला, काय वाटायचं, बकवास होती सगळी. सिद्धू म्हणाला, मूर्ख कुठला. अरे, ती फिल्म बघून तुला असं नाही का वाटलं की आपल्याला पण एक बायको असावी, आपणही असंच तिच्या तोंडात तोंड घालून तिचे ओठ चोखावे? तशी राणी आता लाजून गोरी मोरी झाली आणि तिनं रोहितकडं संशयानं बघितलं. आणि रोहित
डोळे मोठे करून मान नकारार्थी हलवून म्हणत होता, मी असलं काहीही करणार नाही. राणीनं आता त्याच्याकडे बघितलंच नाही परत. आणि रोहितनं सिद्धूच्या मानगोटीला पकडला आणि म्हणाला, नालायक कुठला, जी काही स्वप्न बघायची आहेत ना तुला, ती तुझ्या घरी जाऊन बघ आणि मला नको दाखवू असली फालतूची स्वप्न. चल पळ इथून. आणि रोहितनं सिद्धूला जवळजवळ तिथून हाकलूनच दिलं. गाडीची चावी घेतली आणि दरवाजा उघडून म्हणाला, बस ना आतमध्ये. आणि राणी त्याला म्हणाली, आधी मला सांगा, तुमचा तो मित्र जे काही म्हणाला ते तसलं तुम्ही काही करणार नाही ना? आणि थिएटरमध्ये माझ्या खांद्याला हात का लावला? आणि रोहित म्हणाला, अगं ते चुकून झालं. राणी म्हणाली, सर तुम्ही आणखीन भरपूर काय काय कराल आणि सगळं चुकून झालं असं म्हणाल. असलं काही चालणार नाही, लक्षात ठेवा. आणि रोहितनं तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, ओ माय गॉड, ए तू उतर खाली, उतर. आणि तू एक काम कर, तुझ्या आईकडेच जा तू. तुझा माझ्यावर विश्वास नाही ना? किती वेळा सांगू की माझ्या मनात असलं काही नाही अजिबातच. मी तुला बॉन्डवर लिहून दिलं आणि मी तुला ते लिहून दिलं तुझ्या आग्रहाखातर नाही, तर ते माझ्यासुद्धा मनात होतं. आणि मीच खूप घाबरलो होतो की आता तुला त्या बेडरूममध्ये कशी हँडल करायची. पण नशीब तुझ्याही मनात तेच होतं आणि मी वाचलो. तू माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाहीस आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. आणि माझं जर काही चालत असतं ना, तर मी तुला बेडरूममध्ये सुद्धा ठेवली नसती, समजलं? आणि राणी म्हणाली, असं काही नाही तर तुमच्या कपाटात तो इतका शॉर्ट ड्रेस कसा? तसं रोहितने डोळे मोठे केले आणि चकित होऊन म्हणाला, म्हणजे तू तो ड्रेस बघितलास का? आणि राणी म्हणाली, का आता का घाबरला? तुमची चोरी पकडली ना? मी बघितलं ना, तो रुमाल आणायला गेली होती तेव्हाच कसा लपवून ठेवला होता. आणि रोहित म्हणाला, उगीच हिला रुमाल आणायला पाठवली आणि नेमकं तिनं बघितलं आणि व्हायचं नव्हतं ते झालं. आणि मग तिला म्हणाला, राणी अगं तो रोशनचा आगाऊपणा आहे ग, त्या कंडोमच्या पॅकेटसारखा. मी नाही ते काही केलं आणि तुला दिसल्यावर तुला किती त्रास होईल म्हणून मी ते लपवून ठेवलं होतं. आणि राणी म्हणाली, हो, आणि पुन्हा त्रास व्हावा म्हणून मला कपाटात पाठवलं नाही का ते बघण्यासाठी. आणि रोहित म्हणाला, किती शंकेखोर आहेस ग तू. आणि राणी म्हणाली, मी अशीच आहे. आणि ती सिनेमाची तिकडे ठेवलीत ना जपून, घरी दाखवायला होती. आपण सिनेमाला गेलो होतो त्याचा पुरावा. आणि रोहित म्हणाला, हो मग ठेवले आहेत ना. इतक्यात राहुलचा फोन आला आणि तो म्हणाला, रोहित आम्ही घरी आलो, तुम्ही कुठे आहात? आणि रोहित म्हणाला, दादा अरे आताच आम्ही पिक्चरमधून बाहेर आलो आहे. आणि आम्ही ना आता गार्डनमध्ये आहे, आणखीन तासाभराने येऊ. आणि हे ऐकून राणीनं पुन्हा त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाली, का आता खोटं बोलला? तुम्हाला खरं बोलायला लागतं ना. रोहित म्हणाला, आता या लग्नाच्या बाबतीत किती खोटं बोललोय आणि इथं खोटं बोलावं लागतंय. आणि बाहेर फिरायला आलेली नवी जोडपी असतात ना, ती अशीच पटकन घरी जात नाहीत, समजलं का? म्हणून आपणही जायचं नाही. आणि तासभर आता आपण गाडीतच बसणार आहोत. आणि मग डायरेक्ट डिनर करूनच घरी जाऊया. म्हणजे सगळ्यांना वाटेल की आपण रोमॅन्टिक डिनर डेटसुद्धा केली. आणि राणी म्हणाली, नाही नको, मला घरी सोडा. रोहित म्हणाला, नको थांब, घरच्यांना जरा वाटू दे ना की आपण एकमेकांसोबत बाहेर किती भटकतोय आणि आपल्याला एकमेकांची कंपनी आवडते. आणि राणी म्हणाली, सगळं खोटं, मला अजिबात आवडत नाही तुमच्यासोबत राहायला. आणि रोहितसुद्धा तोंड वाकडं करून म्हणाला, आणि मी खूपच खुश होऊन उड्या मारतोय ना तुझ्यासोबत राहून. इथं सिद्धूला कटवता कटवता नाकी नऊ आले माझ्या. घरात मुसीबत, बाहेर मुसीबत, काय करू मी? आणि राणी म्हणाली, सर किती लपवाछपवी करता, याचा काही उपयोग आहे का सर? रोहित म्हणाला, हो उपयोग आहे. माझ्या मित्रांना अजिबात कळता कामा नये की माझं लग्न झालं आहे, नाहीतर ते मला खूप चिडवतील, माझ्यावर हसतील. आणि घरच्यांचं म्हणशील तर
आपण एकमेकांना ॲक्सेप्ट केलं, याची खात्री झाली ना त्यांना एकदा, की ते आपल्यावर वॉच ठेवायचा कमी करतील. एकदा का त्यांच्या नजरेत आलं की आपण एकमेकांना प्रेम करतोय, वेळ देतोय, की मग आपलं लग्न जुनं होईल आणि ते कॅज्युअली घेतील सगळे. आणि राणी म्हणाली, मग त्यानंतर काय? आणि रोहित म्हणाला, त्यानंतर काय? काहीच नाही. तुला राहायचं असेल तर राहा, जायचं असेल तर जा. आणि त्याच्या या बोलण्यानं राणी थोडी विचारातच पडली. लग्नानंतर मुलीचं हक्काचं घर म्हणजे सासर आणि सर असे कसे बोलतात. पण मीच त्यांना म्हणाले की तुम्ही मला टच केला तर मी निघून जाईल. पण जर मी आईकडे गेले तर तिला किती वाईट वाटेल. आणि ती म्हणाली, सर जर मी इथून गेले तर तुम्हाला काही फरक पडणार नाही ना? रोहित बेफिकीरपणे म्हणाला, नाही, मला का फरक पडेल? तुझ्या मर्जीची तू मालक आहेस. राणी म्हणाली, मग मी इथून नाही गेले तर? रोहित म्हणाला, तरीही चालेल. तू जर मला काही त्रास देत नसशील, माझ्याकडून काही अपेक्षा ठेवत नसेल तर मला कुठे काय प्रॉब्लेम आहे. हे असंच चालू राहील. मग वर्षभर, 2 वर्ष किंवा आयुष्यभर असंच चालू राहील. आणि राणीला थोडं समाधान वाटलं आणि म्हणाली, मग ठीक आहे, माझ्या पण तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीत. असं म्हणून तिनं डोक्याला हात लावला. आणि रोहितनं तिच्या हाताकडे बघितलं आणि म्हणाला, ए थांब थांब, बघू काय लिहिले हातावर. राणीनं आता तो हात लपवला. रोहित मला दाखव ना काय आहे. राणी आता दाखवत नव्हती, हात मागे मागे घेत होती. आणि रोहित तिच्या दिशेनं जात म्हणाला, राणी पुन्हा म्हणशील की मला टच करायला आला, दाखव पटकन हात, काय आहे. राणीनं आता दाखवलं आणि डोळे झाकून घेतले आणि आधीच म्हणाली, सॉरी सर. रोहितनं आता ते वाचलं आणि तिच्याकडे चिडून बघितलं, कारण राणीनं आता त्यावर चक्क हातावर तासभर थिएटर बाहेर येऊन रोहितला शिव्या लिहिल्या होत्या. आणि जर एखादी शिवी विसरलीस तर ती वाचून द्यायची असं तिने ठरवलं होतं. रोहित आता चिडला आणि त्यानं गाडी स्टार्ट केली आणि म्हणाला, बिंडोक. राणी म्हणाली, सॉरी सर. रोहित पुन्हा म्हणाला, मूर्ख. राणी पुन्हा म्हणाली, एक्स्ट्रीमली सॉरी सर. आणि रोहित सलग 3 वेळा म्हणाला, बावळट, बेअक्कल, येडपट. आणि राणी पुन्हा 3 वेळा म्हणाली, सॉरी 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 सर. आणि तो आता तिच्याकडे चिडून बघत म्हणाला, शट अप, तुझा होमवर्क झाला का? राणी म्हणाली, नो सर, आज दिवसभर बाहेर आहे, आपण होमवर्क नाही केला. आणि रोहितनं आता ठरवलं की हिला आज होमवर्क करू द्यायचंच नाही आणि उद्या क्लासच्या बाहेर काढायची आणि या शिव्यांचा बदला घ्यायचा. मग आता तो तिच्यावर चिडलाच होता, कशाला डिनर वगैरे करतोय, गेला तसंच घेऊन घरी. आणि दारात गेल्यावर मात्र सगळेजण त्यांच्याकडेच बघत होते. आज पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर बाहेर गेलते ना, पिक्चर डेट होती आज. आणि आता ती खाली उतरणार इतक्यात तिला म्हणाला, थांब, मी उघडतो ना दरवाजा राणी. आता राणीला तर वाटलं किती गोड बोलतोय, किती चिडला होता मागाशी तर. पण रोहितनं आता दरवाजा उघडला आणि तिच्यासमोर हात पुढे केला. राणी आता घाबरत होती त्याच्या हातात हात द्यायला. त्यानं चिडून तिच्याकडे बघितलं आणि हाताकडे खुणवत म्हणाला, हातात हात दे. राणीनं आता घाबरून हातात हात दिला आणि त्यानं तिच्यावर राग काढत तिची बोटं दाबली. तशी राणीच्या शरीरात एक कळ उठली आणि मग रागात त्यानं दरवाजा आपटला गाडीचा आणि हसूनच घरच्यांसमोर तिला घेऊन आला. आणि जानकी म्हणाली, अरे वा, फारच छान झालेली दिसते आजची पिक्चर डेट. आणि रोहित म्हणाला, हो मग खूप रोमॅन्टिक पिक्चर डेट होती. राणी तुला आवडली ना? सपना म्हणाली, तिकीट आहेत का काढलेली? रोहित मला, वहिनी तुम्हाला पुरावे देण्याची गरज नाही, पण तरी पण हे घ्या. असं म्हणून तिच्यासमोर ती तिकीटं पकडली आणि तिला दाखवल्याने सपनानं तोंड वाकडं केलं. रोहित आणि राणी बेडरूममध्ये गेले. राणीला जानकीनं हाक मारली आणि रोहित तिला म्हणाला, राणी सगळे कुलाचार शिकून घे, जा, आज राहिलं ना तुझं ते शिकायचं. राणी म्हणाली, आत्ता? पण आता तर मला होमवर्क करायचं आहे सर. रोहित मला, राणी घर महत्त्वाचं. हे जरी सगळं नको असलं ना तरी घरच्यांसाठी तू मनापासून करतेस ना, असं तूच म्हणालीस. मग घरच्यांचं मन मोडायचं नाही. त्यांचा काय दोष आहे ना? तू त्यांची सून आहेस. तू सूर्यवंशींची 2 नंबरची सून आहेस.
तू सगळं शिकून घे जा. असं म्हणून त्यानं तिला गोड बोलून पाठवली. आणि जानकीनं सुद्धा राणीला सगळं शिकवायला सुरुवात केली. त्यातच भरपूर वेळ गेला. सगळ्यांचा डिनर झाला आणि राणी आता थकली होती. रूममध्ये आली. तिनं बघितलं तर रोहित झोपला होता, ते सुद्धा लाईट ऑफ करून. आणि आज यांना इतक्या कशी लवकर झोप आली हे तिला कळेना. आणि तो ना मुद्दामच लवकर झोपला होता. तरीसुद्धा थकलेली असली तरी राणीनं होमवर्क करण्यासाठी लाईट ऑन केला. आणि रोहित म्हणाला, राणी लाईट ऑफ कर, मला झोप आली आहे, लाईटमध्ये मला झोप येत नाही. राणी म्हणाली, सर माझा अभ्यास राहिला आहे. आणि रोहित म्हणाला, राणी तुझं काहीही असू दे, मला काही सांगू नकोस, मला झोप आली आहे आणि लाईट सुरू असल्यावर मला झोप येणार नाही, प्लीज लाईट ऑफ कर. राणीनं आता लाईट ऑफ केली आणि तो तिला म्हणाला, मला झोप लागली की मग तू ऑन करू शकतेस बरं का, पण बाहेर जाऊ नकोस. आणि त्याला झोप लागण्याची राणी वाट बघत होती. आणि कशाचं काय, थकल्यामुळे तिचा सुद्धा डोळा लागला आणि तिला जाग आली थेट सकाळी. मग राणी उठली. ऑफिसला जायचं, कॉलेजला जायचं होतं आणि रोहित मात्र उठत नव्हता. आणि कॉलेजला उशीर होईल म्हणून त्याला कसा उठवावा हे तिला कळेना. राणीनं आता ब्रश घेतला आणि ब्रश घासत घासत त्याच्या कानाकडे गेली आणि त्याचा आवाज केला, खसखस खसखस. आणि रोहितच्या कानात तो आवाज गेला आणि तो उठला आणि तिला म्हणाला, हे काय करतेस तू? ती म्हणाली, काही नाही, बंद पडलेली रेल्वेची शिट्टी सुरू करते. रोहित म्हणाला, तुला मी रेल्वेची शिट्टी वाटतो का? ती म्हणाली, हो, सारखी दर वाजत राहते. रोहित म्हणाला, मग तू ना करवत आहेस जी चालू असताना खसखस करते. तू पण खूप बोलतेस, करवतीसारखी जीभ चालते तुझी. असं म्हणून आणि ती गेली आंघोळीला. रोहित आता पटकन उठला आणि त्यानं तिची वही बघितली तर तिचा होमवर्क झालाच नव्हता. आणि रोहित म्हणाला, आता बघच, लय शहाणपणा करतेस ना. मग ती आली आणि रोहित गेला तयार व्हायला आणि तिला म्हणाला, कडी लावू नकोस. ती म्हणाली, आणि तुम्ही पण मला विचारल्याशिवाय बाहेर येऊ नका. मग ती तयार झाली आणि तो म्हणाला आतूनच, मी बाहेर येऊ का? आणि राणी केसांची वेणी घालत म्हणाली, या. त्याच्यासमोर राणी केससुद्धा मोकळी सोडत नव्हती. आणि तो म्हणाला, आता तू तिकडं जा, कारण मी टॉवेलवर आहे, तू सुद्धा मला बघायचं नाही. राणी आता बाहेर गेली आणि मग आता नेहमीप्रमाणेच नाश्ता करून निघाले. ती रिक्षात बसली, रोहित गाडीवर निघाला. राणीची रिक्षा थोडीशी मागे राहिली कारण तिच्या रिक्षावाल्याला एक इमर्जन्सी फोन आला आणि त्यातच उशीर झाला. मग राणी थोडी उशिरा पोहोचली कॉलेजला आणि मनोजसुद्धा उशिराच पोहोचला कॉलेजला. त्याचा चेहरा खूप पडला होता. आणि तिकडून रोहित सर येत आहेत, मनोज पळ, असं राणीने बघून म्हणाली. आता रोहित त्या दोघांना पळताना बघत होता, पण त्यानं त्याचा वेग अजिबात कमी केला नाही किंवा पावलांची अजिबात गती कमी केली नाही. राणी मनोज मात्र पळत होते. आता पुन्हा दोघं सुद्धा एकत्र दरवाज्यात आले आणि रोहित आतमध्ये पहिल्यांदा शिरणार आणि राणी म्हणाली, आहो. तसा रोहित थांबला आणि तिच्याकडे रागात बघून म्हणाला, इथे कशाला हो म्हणतेस, सर म्हण. आणि तीच संधी साधली आणि राणी पटकन आत गेली आणि म्हणाली, अहो सर, असं म्हणायचं होतं मला. आणि मनोज मात्र मागेच थांबला. राणी आयड्या करून आत गेली, पण रोहित म्हणाला मनोजला, आता तूही आत जा, तिच्यासोबत तू होतास ना, आणि क्लास संपल्यानंतर मला येऊन भेट, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि मनोज घाबरून म्हणाला, हो सर. आणि मग रोहित आत गेला. आज मात्र मुलींच्या रोहितनं कोणता शर्ट घातला होता या गॉसिपचं उत्तर द्यायला राणीला वेळच मिळाला नाही, नाहीतर आजही तिचंच बरोबर येणार होतं. आणि मग रोहितनं त्याचा आवडता प्रश्न विचारला, होमवर्क कोणी कोणी केला नाही. राणी आता उठली आणि गुपचूप बाहेर निघाली. आणि रोहित म्हणाला, स्टॉप, आजपासून माझी पनिशमेंट चेंज होते, इथेच माझ्यासमोरच उभं राहायचं, माझा तास संपेपर्यंत बाहेर जायचं नाही. राणीनं आता त्याच्याकडे डोळे वटारून बघितलं आणि मुद्दाम मला होमवर्क करू दिला नाही यासाठीच का हे तिला लक्षात आलं. आणि मग रोहित तिला म्हणाला, मिस मोरे, तुमचा होमवर्क का झाला नाही हे जरा कळेल का? आणि राणी मनात म्हणाली, सांगू का, तुम्हीच मला पिक्चरला घेऊन गेला होता.
पण राणी गप्प बसली. आणि रोहित हसून म्हणाला, तुम्हाला होमवर्कऐवजी शिव्यांचं पाठांतर वगैरे करायचं असेल म्हणून होमवर्क झाला नाही का? आणि आता राणीच्या लक्षात आलं की हा शिव्या दिल्या म्हणून बदला घेतोय. आणि राणीला आता काहीच न बोलता फक्त उभा राहिली. आणि निर्दयी रोहितनं सुद्धा तिला तब्बल तासभर उभा केली. आणि मग त्याचा क्लास संपला आणि मनोजला बाहेर घेऊन गेला आणि मनोजला समजावत म्हणाला, हे बघ, तुझं बिहेवियर काहीतरी चेंज झालं हे मला कळतं आहे. तू खूप हुशार आहेस. आणि काय झाले सांगशील का? मनोजला आता कसं सांगावं ते कळत नव्हतं. आणि रोहित राणीचं नाव न घेता म्हणाला, नक्कीच मुलीचा मॅटर असणार, बरोबर? पण मी तुला सांगू का, अरे ह्या मुली आहेत ना अशाच असतात. अजिबात त्यांच्या नादाला लागायचं नसतं. त्या आपल्या भावनांशी खेळतात म्हणून मला मुली आवडत नाहीत. आय हेट गर्ल्स. आणि त्यांना मुलांचा देवदास करतात. तुझ्या म्हणून आपलं आयुष्य कुठल्या तरी मुलीच्या मागे लागून खराब करण्यापेक्षा देशसेवेसाठी व्हावं, आई वडिलांच्या सेवेसाठी व्हावं, समजलं का? माता आणि मातृभूमी यांच्यासाठी आपलं हृदय धडधडू द्यावं, कुठल्या तरी फालतू मुलीसाठी नको. आणि हे बघ, तू अजून लहान आहेस. तुझ्यासमोर खूप मोठं करिअर पडलं आहे. आणि जिच्यामुळे तू नाराज आहेस ना तिला विसरून जा आणि खरं तर तिचे आभार मान. तिच्यामुळे आता तू करिअर करशील. फालतू असतात रे अशा मुली. आज एक पकडला तर उद्या दुसरा पकडतात, समजलं? आता पुन्हा त्रास करून घेऊ नको, असं शेवटचं वाक्य म्हटलं आणि रोहितनं पाठीमागं बघितलं. आणि राणी हाताची घडी घालून त्याच्याकडे रागात बघत होती. आणि रोहितनं आता मेलो असं म्हणून डोक्याला हात लावला.